मित्रांनो, खरं सांगतो, जर का तुम्हाला विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास कुठल्याही आयोगाच्या विषयामध्ये जर का चांगले मार्क घ्यायचे असेल तर पीवायक्यू शिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळेच मी विज्ञानामध्ये टॉपिक वाईज पीवायक्यूची सिरीज आणलेली आहे. चला, ही नक्की तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. विज्ञानामध्ये जर का तुम्ही पारंगत असताल तरच तुमची ती स्पर्धा परीक्षा निघणार आहे. आता कसं झालेलं आहे, की आयोगाचा जो कल आहे तो स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. आणि म्हणजे सामान्य स्टुडंट आहे, बीए, बीकॉम, मराठी मीडियमचे, बीएससीचे, त्यांना सुद्धा विज्ञान अवघड जाते. आणि मग ही विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एनसीईआरटी पर्यंत सगळं काही सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो मेंटॉरशिप बॅचची सिरीज, विज्ञान स्पेशल, सायन्स स्पेशल साठी. याच्यामध्ये रोज माझ्या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ लेक्चर रिलीज होणार, सोबतच त्याच्या खाली नोट्स असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऍप्लिकेशनवर लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपणार नाही, तर आपण रोज रात्री जे लेक्चर रिलीज झालेले आहे त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करणार, त्याच्यावरचे पीवायक्यू अनालिसिस पाहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यावर त्या टॉपिक वाईज 10 मार्काची टेस्ट सिरीज सुद्धा घेणार, जेणेकरून तो टॉपिक आपला 360 डिग्री मध्ये पक्का झाला पाहिजे. मग वाट कसली बघताय? तुम्ही काम करणार असताना, हाऊसवाईफ असताना, तुमच्याकडे ग्रुप नाही अभ्यास करायचा, तर मग नक्की माझ्या या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचला जॉईन करा. फीज एकदम नॉर्मल आहे. संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी ₹299 आणलेला आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतोय. विज्ञानवाला चॅनल टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. नक्की जॉईन करा. माझा नंबर आहे 9657003561. 2015 पासून 2026 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका चालल्या आयोगाच्या, तर आपल्याला असं लक्षात येतं की आयोग मोजक्या 8 ते 10च टॉपिकवर प्रश्न विचारतो. मी परत परत सांगतो की त्याच टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो. फक्त प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती कठीण असू शकते किंवा सोपी असू शकते आणि आपल्याला फक्त पहिल्यांदा त्या 8 ते 10 टॉपिकवरच फोकस करायचा आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे, जो या 2023 पासून 2026 पर्यंत सलग विचारला जातोय, तो आहे धारा विद्युत म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी. चला, मग आता याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारले आहे या 2026 मध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये ते डिटेलमध्ये पाहू. मग आता कालच्या 17 मे 2026च्या कंबाईन मुख्यला विज्ञानामध्ये पहिला जो प्रश्न आला तो होता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत. तर प्रश्न काय होता, तर तिथं तुम्हाला दोन विधानं दिलेली आहे. पहिलं विधान आहे की धातूची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते, आणि दुसरं विधान आहे अणू अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात, ज्यामुळे इलेक्ट्रॉन व अणूच्या टकरींची वारंवारता वाढते. Resistivity of a metal increase with increase in temperature, and the atom vibrate more rapidly and over larger distance with higher amplitude. As a result, electron collide more frequently with the atom. आता आपल्याला पाहायचं की या दोन विधानामधलं कुठलं विधान कशाचं स्पष्टीकरण करतंय का नाही. चार पर्याय दिलेला आहे आणि याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे की दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहे, आणि दुसऱ्या नंबरचं जे विधान आहे ते पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू, टेन्शन घेऊ नका. चला, मग कॉन्सेप्ट पक्का करायच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहावं लागणार आहे. विद्युत धारा, करंट. करंट म्हणजे काय हो? अहो, घरी गेलं की सरळ सॉकेटमध्ये हात घालायचा, अंगामध्ये झिंजिन येतात. असं करू नका बरं का, जाताना वरती गंमत करतोय. आयुष्यात आपल्याला कधी ना कधी करंट झटका बसलेला आहे. आता झटका बसतो म्हणजे आपल्या अंगामध्ये मुंग्या येतात. त्या मुंग्या म्हणजे काय? आपल्या शरीरातून वाहणारे मुक्त इलेक्ट्रॉन असतात. मग शास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर करंट म्हणजे काय? तर तारेमधून किंवा वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह. हे पहा, या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह असतो. मग साहजिकच ते कुठं जाणार? धन आग्राकडे म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जाणार. पण आयोग नेहमी प्रश्न विचारतो काय? की बाबा, इलेक्ट्रॉनचा प्रवाह जरी निगेटिव्ह कडून धनकडे असला तरी विद्युत धारेची जी संकेत मान्य दिशा आहे ती धनकडून ऋणकडे मानली जाते, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे मानली जाते. आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर आता ही इलेक्ट्रॉन वाहतात. ही इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार आहे, पण किती? तर 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90 कुलम. याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि तिसरं म्हणजे विद्युत धारेचं एकक काय असतं? तर अँपिअर. झाला ना कॉन्सेप्ट पक्का? चला, आता करंट म्हणजे काय ते तर कळलं. करंट म्हणजे काय? तर तारेतून वाहणारे इलेक्ट्रॉनचा फ्लो, इलेक्ट्रॉनचा प्रवाह. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे, हे जेव्हा तारेतून वाहतात, तेव्हा ते मोकळे चाकळे वाहतात का? नाही. तर त्या तारेमध्ये असंख्य असे अणू असतात, आयन्स असतात. ते काय करत असतात? या गतिमान इलेक्ट्रॉनला विरोध करत असतात. जेवढी या आयनची
किंवा अणूंची संख्या जास्त तेवढाच रोध जास्त. म्हणजे पळणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला या अणूंमुळं किंवा आयनांमुळं जो विरोध होतो त्या विरोधाला रेझिस्टन्स म्हणलं जातं. या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी इलेक्ट्रॉन पळताय आणि इथं असणारे अणू किंवा आयन्स हे त्याला विरोध करताय आणि यालाच म्हणायचं वाहकाचा रेझिस्टन्स म्हणजे वाहकाचा रोध. मग हा जो वाहकाचा रोध आहे, रेझिस्टन्स आहे, त्याचं SI युनिट जे आहे ते आहे ओहम आणि ते कुठल्या चिन्हाने दाखवतात? ओमेगाने दाखवतात. आता एक्झामला नेहमी येणारा प्रश्न, की बाबा हा जो रेझिस्टन्स आहे तारेचा हा कशावर डिपेंड असतो? सगळ्यात महत्त्वाचं, तारेची जर का तुम्ही लांबी वाढवली, तर काय होतं? की त्या तारेमध्ये अणू आणि आयनांची संख्या वाढती आणि परिणामतः धडक देणाऱ्या गोष्टी वाढतात. म्हणजे इकडून मुक्त इलेक्ट्रॉन जे जाणार आहे, ते जाऊन पुन्हा त्या वाढलेल्या अणूंना किंवा आयनांना धडकणार आहे आणि त्याच्यामुळे लांबी वाढवली की त्या तारेचा रोध किंवा रेझिस्टन्स सुद्धा वाढतो. हे जे आहे ना मुद्दे हे पेपरला विचारले जातात. स्क्रीनशॉट काढून घ्या नक्की. पेपरला याच्यावर 1000 वेळेस प्रश्न आलेला आहे. दुसरं, जर का तुम्ही त्या तारेची जाडी वाढवली, आता जाडी वाढवली, जाडी कमी असेल तर काय होईल हो? अहो थोडक्यात थोडक्या जागेमध्ये पुन्हा जास्त आयटम, अणू, आयन्स दाटीवाटीने बसतील आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? जे इलेक्ट्रॉन आहे, मुक्त इलेक्ट्रॉन, त्यांना जास्तीत जास्त विरोध निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे तिथं तारेचा रेझिस्टन्स वाढणार आहे. आता जर का तुम्ही इथं जाडी वाढवली, तर साहजिकच अणू जे आहे ते थोडे रिलॅक्स बसणार आहे. जे फिरणारे इलेक्ट्रॉन आहे, गतिमान इलेक्ट्रॉन, त्यांना जायला जागा भेटणार आहे. म्हणजे त्या तारेचा रेझिस्टन्स कमी होणार आहे. म्हणजेच वाहकाची जाडी जर का तुम्ही वाढवली, तर रेझिस्टन्स कमी होत असतो. आणि तिसरं महत्त्वाचं, तापमान वाढवलं. अहो जर का तुम्ही त्या तारेला गरम केलं, तर त्या तारेमध्ये निवांत बसलेले जे अणू आहे, ते टनाटन, टनाटन, टनाटन उड्या मारायला लागतात. मग तुम्ही विचार करा, निवांत बसलेला माणूस हा पळणाऱ्या माणसाला कशाला विरोध करेल? अगदी त्याच पद्धतीने हे निवांत बसलेले अणू गतिमान इलेक्ट्रॉनला कमी विरोध करतात. पण हेच जर का अणू जागच्या जागी उड्या मारायला लागले, की त्याच्यानंतर मात्र वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनला विरोध होतो आणि त्याच्यामुळे त्या तारेचा रेझिस्टन्स वाढतो. थोडक्यात काय? तर वाहकाचा रोध हा लांबी वाढवल्यावर वाढतो, जाडी वाढवल्यावर कमी होतो आणि धातूचे तापमान वाढवल्यावर सुद्धा वाढतो. कॉन्सेप्ट पक्का. चला, रेझिस्टन्स म्हणजे काय हे आपल्याला कळलं ना. आता पाहायचं आपल्याला रेझिस्टिव्हिटी म्हणजे प्रतिरोधकता. आता रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय हो? कुठल्याही पदार्थाचा जन्मजात विरोध करायचा गुणधर्म, डोकं लावायचा गुणधर्म म्हणजे रेझिस्टिव्हिटी. पळणाऱ्या इलेक्ट्रॉनला विरोध करण्याचा कुठल्याही पदार्थाचा जन्मजात गुणधर्म त्याला म्हणू शकता तुम्ही रेझिस्टिव्हिटी आणि त्याचं SI युनिट जे आहे ते आहे ओहम पर मीटर. या ठिकाणी मी वेगवेगळ्या धातूंचा आणि त्यांच्या रेझिस्टिव्हिटीचा म्हणजे प्रतिरोधकतेचा या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. प्रत्येक धातूची प्रतिरोधकता रेझिस्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. जसं चांदीची रेझिस्टिव्हिटी ही कमी आहे या तक्त्यामध्ये आणि काचेची सगळ्यात जास्त आहे. याचा अर्थ काय की काचेमध्ये धडक देणाऱ्या गोष्टी जास्त आहे. अणूंची आयनांची गर्दी जास्त आहे कंपॅरेटिव्हली चांदीपेक्षा. बरोबर आहे. ॲल्युमिनियमचं सुद्धा तसंच आहे. आणि मग आता साहजिकच विचार करा तुम्ही किंवा आपल्या ज्या तारा असतात त्या चांदीच्या बनवल्या तर जास्त चांगलं होईल ना, धडक कमी होईल त्याच्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त योग्य प्रमाणामध्ये वीज पोहोचेल. हां, मग आपण ॲल्युमिनियम का वापरतो? अहो असं आहे, जर का चांदीच्या तारा वापरल्या असत्या तर लोकांनी त्या मोडून खाल्ल्या असत्या. म्हणून त्याच्याऐवजी आपण ॲल्युमिनियम हा स्वस्त धातूच्या तारा वापरतो. भले त्याची रेझिस्टिव्हिटी जास्त असली तरी. माझ्या मते याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पेपरला विचारलं जाऊ शकतं. आपला कॉन्सेप्ट आता हळू पक्का होत चाललेला आहे आणि आता आपण वळतोय त्या प्रश्नाच्या उत्तराकडं आणि त्याच्या एनालिसिसकडं. मग ही जी रेझिस्टिव्हिटी किंवा रोधकता जी आहे, ही तापमानावर डिपेंड असते. जर का तुम्ही त्या तारेला गरम केलं, या ठिकाणी तारेला गरम केलं, तारेला जर का गरम केलं, तर त्याच्यामध्ये जे काही अणू स्थिर बसलेले आहे, ते टनाटन उड्या मारायला लागतात. चटके बसतात ना त्यांना. मग उड्या मारायला लागल्यावर जे गतिमान इलेक्ट्रॉन आहे, त्यांच्या मार्गात अजून अडथळा निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे त्यांची धडक्यांची संख्या वाढते, म्हणजे टक्करींची वारंवारता वाढते आणि आपलं हाच प्रश्न होता. प्रश्न काय होता? तर धातूची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते आणि दुसरं विधान होतं, अणू अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात, हालतात, बरोबर आहे, उड्या मारतात जागच्या जागी आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन आणि अणूंच्या टक्करीची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत असते. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहे आणि दुसरं जे विधान आहे हे पहिल्या विधानाचं कारण आहे. कॉन्सेप्ट पक्का. राज्यसेवा पूर्व 2026 ला आलेला प्रश्न. 31 मे 2026 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये. विद्युत धारेवर आयोगाने परत 2 प्रश्न विचारलेले. 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं डिटेलमध्ये अनालिसिस केलं तर लक्षात येतं की आयोग आता विद्युत धारेला चिकटून बसलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2
प्रश्न तो टाकतोय म्हणजे टाकतोय. प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून वाहणाऱ्या निव्वळ विद्युत भाराला काय म्हणतात? The net electric charge that passes through the surface per unit time is called as a dash dash. मित्रांनो, कधी-कधी मराठीतून प्रश्न वाचून नाही समजला तर इंग्लिशमधून वाचायचा कॉन्सेप्ट पक्का होऊन जातो. प्रश्न लगेच कळतो. मग याचं उत्तर जे आहे मित्रांनो, मला सांगायची गरज आहे का? आत्ता इतक्यात तुमचा कॉन्सेप्ट पक्का केला तर अहो, तारेतून वाहणाऱ्या मुक्त इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे त्याला काय म्हणलं जातं? तर त्याला म्हणलं जातं करंट किंवा विद्युतधारा. हे ऑलरेडी आता सांगितलंय ना, म्हणजे याचं उत्तर असणार आहे विद्युत प्रवाह. 17 मे 2031च्या कंबाईनला परत एकदा विद्युत धारेवर प्रश्न आलेला आहे. ऑलरेडी मुख्यमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे आणि परत त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये विद्युत धारेवर दुसरा प्रश्न विचारला. राज्यसेवेला 2 आलेले, कंबाईनच्या मेन्सला सुद्धा 2 आलेले. मग मला सांगा बरं 14 जूनची जी काही एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये विद्युत धारेवर प्रश्न काय येऊ शकत नाही? मग आपलं काम काय? ते विद्युत धारेचा कॉन्सेप्ट पक्का करायचा आणि डिटेलमध्ये करायचा. ऑलरेडी मी तो करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून थोडा वेळ एक्स्ट्रा घेतला. चला, मग प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? मी सांगू का उत्तर? चला, तुमच्या समाधानासाठी सांगतो. याचं उत्तर आहे अॅल्युमिनियम, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मित्रांनो, आपण फक्त पी-वाय-क्यूचं अॅनालिसिस नाही करत, आपण कॉन्सेप्ट पक्का करतो. त्याच्यामुळे आयोगाने कसा जरी प्रश्न विचारला ना फिरून, तर आपलं उत्तर चुकत नाही. पहा बरं, आता इतक्यात तुम्हाला म्हणलं होतं की त्या पीपीटीच्या स्लाइडचा एक फोटो काढून ठेवा. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले. पहा, कंबाईन पूर्व 2017 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर धातूमधली विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार लावा. विद्युत चालकता म्हणजेच काय? तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्याचाच तो फोटो होता ना. मग सगळ्यात कसं आहे, कमीकडून जास्तकडे जायचंय. मग अॅल्युमिनियमची कमी आहे, त्याच्यापेक्षा कॉपरची थोडी जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा चांदीची ती सगळ्यात जास्त आहे. मी त्या पीपीटीमध्ये सांगितलेलं आहे. पहा बरं. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता कॉन्सेप्ट पक्का होत चाललेला आहे. खतम नाही हुआ और पहा देखना है. पहा बरं, राज्यसेवा पूर्व 2026 ला परत दुसरा प्रश्न विद्युत धारेवर आलेला आहे. तो कोणता? तर हा. विद्युत क्षेत्राच्या समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर त्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा काय असावी? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाह्य, केंद्री, रॅडियल, आउटवर्ड. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? कंबाईन ग्रुप सी पूर्व 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न वाचल्यावर तुम्ही म्हणताल की सर, हा तर प्रश्न सौर ऊर्जेवर दिसतोय आणि तुम्ही तो धारा विद्युत मध्ये कसं काय कनेक्ट करताय? मित्रांनो, प्रिन्सिपल सारखंच आहे. दोघांचा उद्देश काय? विजेची निर्मिती करायची आणि त्याच्यातलाच रिलेटेड प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करत असते? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फोटो व्होल्टाइक डायोड. कसं? ते आता डिटेलमध्ये पाहू. चला, आता वेळ झालेली कॉन्सेप्ट पक्का करायची. सगळ्यात पहिल्यांदा पाहू फोटो व्होल्टाइक डायोड म्हणजे काय, पण तत्पूर्वी पाहू डायोड म्हणजे काय. तर मित्रांनो, डायोड म्हणजे अशी चावी जी विद्युतधारेला फक्त एकाच दिशेने जायला अलाउड करते, त्याला डायोड म्हणतात. हे डायोड सिलिकॉन किंवा जर्मेनियम यासारख्या सेमीकंडक्टर पासून बनलेले असतात. सिलिकॉन किंवा जर्मेनियम, ज्यांना आपण धातू सदृश्य किंवा मेटलॉइड म्हणून सुद्धा ओळखतो. आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार पॅनल बसवलेले असतात, या सोलार पॅनल मध्ये हे फोटो व्होल्टाइक डायोड लावलेले असतात, जे सोलार सेल म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे फोटो व्होल्टाइक डायोड करतात काय? तर सूर्यप्रकाशाचे रूपांतर डायरेक्ट विजेमध्ये म्हणजे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम हे फोटो व्होल्टाइक डायोड करत असतात. आता सौर ऊर्जेद्वारे जी काही वीज मिळती, ती डीसी च्या स्वरूपात म्हणजे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात भेटत असती. पण आपल्या घरातली जी काही उपकरणं असतात, ती एसी वर चालणारे म्हणजे अल्टरनेटिंग करंट वर चालणारे असतात. मग सौर ऊर्जेपासून मिळणारी डीसी स्वरूपातली वीज एसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक उपकरण वापरलं जातं, त्याला इन्व्हर्टर म्हणतात. म्हणजे घराच्या छतावर जर का सोलर पॅनल बसवलं आणि ती वीज जर तुम्हाला वापरायची झाली, तर तुम्हाला इन्व्हर्टर बसवावं लागतं. कॉन्सेप्ट पक्का? काय होतं, YouTubeवर माझे लेक्चर थोडे ऑर्गनाइज नाहीये. हां, ऑर्गनाइज लेक्चर लागत असन, व्हिडिओ लेक्चर लागत असन, काही तुम्हाला डिटेल्स लागत असतील, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लागत असन, सगळं आपलं जी टेलिग्रामची चॅनल आहे, त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचं नाव आहे विज्ञानवाला. नक्की जॉइन करा. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. विज्ञानामध्ये जर का तुम्ही पारंगत असाल, तरच तुमची ती स्पर्धा परीक्षा निघणार आहे.
आता कसं झालेलं आहे, की आयोगाचा जो कल आहे, तो स्टेट बोर्डकडून एन-सी-ई-आर-टीकडे झुकत चाललेला आहे. आणि म्हणजे सामान्य स्टुडंट आहे, बी-ए, बी-कॉम, मराठी मीडियमचे, बी-एस-सीचे, त्यांना सुद्धा विज्ञान अवघड जातंय. आणि मग ही विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी स्टेट बोर्डपासून एन-सी-ई-आर-टीपर्यंत सगळं काही सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो मेंटॉरशिप बॅचची सिरीज विज्ञान स्पेशल, सायन्स स्पेशलसाठी. याच्यामध्ये रोज माझ्या ॲप्लिकेशनवर व्हिडिओ लेक्चर रिलीज होणार, सोबतच त्याच्या खाली नोट्स असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशनवर लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपणार नाही. तर आपण रोज रात्री जे लेक्चर रिलीज झालेले आहे त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करणार, त्याच्यावरचे पी-वाय-क्यू एनालिसिस पाहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर त्या टॉपिक वाईज 10 मार्काची टेस्ट सिरीज सुद्धा घेणार, जेणेकरून तो टॉपिक आपला 360 डिग्रीमध्ये पक्का झाला पाहिजे. मग वाट कसली बघताय? तुम्ही काम करणार असताना, हाऊसवाईफ असताना, तुमच्याकडे ग्रुप नाही अभ्यास करायचा, तर मग नक्की माझ्या या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचला जॉईन करा. फीज एकदम नॉर्मल आहे. संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी ₹299 मध्ये आणलेला आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतोय. विज्ञानवाला चॅनल टेलिग्रामची लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. नक्की जॉईन करा. माझा नंबर आहे 9657003561. पाहायचा का पुढचा प्रश्न? कंबाईन पूर्व 2023. ठीक आहे, हा प्रश्न रद्द झालेला आहे. पण मोरल ऑफ द स्टोरी काय आहे, की आयोग विद्युत धारा सोडायला तयारच नाहीये. मग तुम्ही का सोडताय? अजून पण वेळ आहे हातामध्ये. काही करू नका. 8वी, 9वी, 10वी मध्ये जे कंटेंट दिलेलं ते वाचून काढा. त्याच्यावरची गणितं सोडवा. 1 ते 2 मार्क नक्की पडणार म्हणजे पडणार. आणि नाही तर आपण क्लॅरिफिकेशन करायला आपलं व्हिडिओ लेक्चर तर असतंच. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न ॲक्च्युली आहे गणिताचा प्रश्न. हा ॲक्च्युली स्टेट बोर्ड सायन्स 10वीचं जे पुस्तक आहे त्याच्यातला चौथा धडा विद्युत धारेचे परिणाम याच्यातून आलेला आहे. प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की एका घरामध्ये एक 10 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. त्याच घरामध्ये 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब आहे, जे रोज 5 तास चालतात. जर विजेचा दर प्रति युनिट ₹5 असेल, तर 30 दिवसानंतर महिन्याचे वीज बिल किती असणार ते आपल्याला सांगायचे. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, 225. चला, कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. चला, प्रश्न एकदम सोपा आहे. सोडवायला पण सोपा आहे आणि उत्तर पण सोपं आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतो, की बऱ्याच वेळा आपण आहे ना विज्ञानाचा अभ्यास करताना गणिताकडे दुर्लक्ष करून टाकतो. राज्यसेवेचा पॅटर्न पहा तुम्ही. 2 ते 3 वर्षानंतर आयोग असा प्रश्न विचारतो की कमीत कमी 4 ते 5 गणितं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. सेम पॅटर्न तो कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी साठी सुद्धा फॉलो करतो. यावेळेस नशीब एकच प्रश्न विचारलेला आहे आणि चला तो पाहू. काहीच नाही, एकदम सोपा आहे, की घरामध्ये एक पंखा आहे, तो 100 वॅटचा आहे. 100 वॅटचा म्हणजे तो एका तासाला 100 वॅट एवढी ऊर्जा खाणार किंवा एवढी वीज तो खाणार. त्याच्यानंतर तो किती तास चालतो? तो चालतो 10 तास. जर एका तासात तो 100 वॅट खातोय, तर 10 तासात किती खाणार तो? तर 1000 वॅट. 1000 वॅट पर आर. मग 1000 वॅट म्हणजेच किती झालं? 1 किलो वॅट पर आर. म्हणजेच 1 युनिट. आता 1 युनिट जे आहे ते कसं पडतं? जर का तुमच्या एखाद्या वस्तूचं कंझम्पशन 1000 किलो वॅट पर आर झालं, तर तुमचं 1 युनिट तुमच्या मीटरमध्ये पडणार. म्हणजे आता फॅनचं तर कळलं आपल्याला. अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये 2 बल्ब बसवलेले. आता हे जे बल्ब आहे त्यांची साधारणतः पॉवर जी आहे ती आहे 50 वॅट. बरोबर आहे. 2 बल्ब लावले म्हणजे यांची पॉवर झाली 100 वॅट. म्हणजे एका तासाला ते 100 वॅट एवढी विजेचा म्हणजे एवढी वीज ते खाणार. आता हे चालतात किती वेळ? हे 5 तास चालतात. 2 बल्ब आहे म्हणजे 5 तासामध्ये किती विजेचं कंझम्पशन होते? तर 500 वॅट पर आर. म्हणजेच किलो वॅट पर आर मध्ये करायचं झालं तर किलो वॅट पर आर माहिती आहे 1000 वॅट पर आर बरोबर, हे इथं पाहिलेलं आहे ना आपण, 1000 वॅट पर आर बरोबर 1 किलो वॅट पर आर. मग 500 वॅट पर आर म्हणजेच किती झालं? अर्धा किलो वॅट पर आर. आणि युनिट किती झालं? अर्धा युनिट. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक दिवशी माझं 1.5 युनिट पडतं. मग 1.5 युनिट पडतं, 30 दिवसानंतर मला बिल येतं. म्हणजे एका महिन्यात मला किती युनिट पडणार? 45 युनिट पडणार. एका युनिटसाठी MSCB जे आहे ते ₹5 घेतं. तर मग या 30 युनिट्स या 45 युनिटसाठी तर किती घेणार? तर ₹225. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला, त्याच्यामुळे सांगतो की गणितं सोडू नका. सोडू नका, सोडवत राहा. परीक्षेत गणितं सोडू नका. पहा, आत्ता इतक्यात आयोगाने जे 2025 मध्ये गणित विचारलं होतं ना, सेम प्रकारचं गणित राज्यसेवा पूर्व 2021 ला विचारलेलं आहे. आयोग पॅटर्न फॉलो करतोच आणि एका पॅटर्ननीच चालतो. आपल्याला तो पॅटर्न लक्षात घ्यावा लागतो. गणित काय आहे? तर 300 वॅटचं एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवलं. माझ्याकडे एक वॉशिंग मशीन आहे, ते 300 वॅटचं मी रोज 1 तास चालवतो. एका युनिटला साधारणतः ₹3 लागतात. तर मार्च महिन्यामध्ये मला किती खर्च येणार आहे? चला, आता पाहू. चला,
मग सोडवायचं गणित किती सोपं आहे पहा. अगोदर सोडवलं तसंच आहे. माझ्याकडे एक वॉशिंग मशीन आहे. ते 300 वॅटचं आहे. रोज मी 1 तास चालवतो. मार्च महिन्यात किती दिवस आहे? 31 दिवस आहे. मग 300 ला जर का 31 निघूनलं तर टोटल कन्झम्पशन किती झालं? 9300 वॅट. आता एम-एस-सी-बीचं रेट ठरलेलं आहे, की जर का तुम्ही 1000 वॅट वापरलं एका दिवसाला तर 1 युनिट पडतं. मग हे किती पडणार आहे? तर 9.3 किलोवॅट पर आवर पडलेले आहे. म्हणजेच 9.3 युनिट पडले. मग एका युनिटला जर का तो साधारणतः ₹3 घेतोय, तर या 9.3 युनिटला किती घेणार तो? 9.3 गुणिले 3 म्हणजे उत्तर आलं ₹27.90. 2च मिनिटं लागतात उत्तर काढायला. फक्त पॅटर्न लक्षात घ्या. मित्रांनो, एक सिंपल स्ट्रॅटेजी लक्षात राहू द्या. येणाऱ्या एक्झाममध्ये विज्ञान विषयाचे क्वेश्चन कसे असणार हे जर का तुम्हाला पाहायचं असेल ना, तर कमीत कमी मागच्या 1 वर्षामध्ये आयोगाने जे काही पेपर घेतलेले आहे, त्याच्यामध्ये विज्ञान विषयावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, आयोगाचे आवडते टॉपिक कळतात, की आयोग कुठल्या टॉपिकवर सारखे-सारखे प्रश्न विचारतोय. आपल्याला पहिला टॉपिक तर सापडला आणि तो टॉपिक कोणता आहे, तर करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत. आता या धारा विद्युतवर ऑलरेडी आपण 3 प्रश्न पाहिलेले आहे, पण परत पहा बरं. कंबाईन ग्रुप सी मुख्य 2024ला पुन्हा एकदा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, गणित सोडवायचं होतं आणि याच्या अगोदरचे आपण गणित पाहिलं ना, अगदी तसंच मिळतं-जुळतं गणित आहे आणि ते कुठून विचारलं मी सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. चला मग पहिल्यांदा गणित पाहू. गणित काय आहे? तर 220 व्होल्ट घरगुती विद्युत पुरवठा म्हणजे आपल्या घरामध्ये जो काही सप्लाय येतो तो कितीचा येतो? तर 220 व्होल्टचा येतो. बरोबर आहे. मग आपल्याच घरामध्ये 0.25 अँपिअरवर चालणारा म्हणजे 0.25 अँपिअर विद्युतधारा वाहून नेणारा एक बल्ब आहे. तर आपल्याला त्याची विद्युत शक्ती म्हणजे पॉवर वॅटेज काढायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 55 वॅट. कसं ते डिटेलमध्ये पाहू. चला, मग आता गणित सोडू. काय आहे गणित? आपल्या घरामध्ये जो काही विद्युत दाब आहे तो किती असतो? साधारणतः 220 व्होल्टच असतो ना. आणि जी बल्ब आहे त्या बल्बामधून जी विद्युतधारा वाहते ती किती आहे? 0.25 अँपिअर. तर आपल्याला त्या बल्बाची ताकद मोजायची आहे आणि ती ताकद जर मोजायची असेल तर त्यासाठी एकदम सिंपल सूत्र आहे. काय? पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. सिंपल आहे. इथं व्हॅल्यू टाकून द्या. व्होल्टेज किती आहे? 220. इथं करंट किती आहे? 0.25. या दोघांचा गुणाकार केला तर किती आलं उत्तर? तर 55 वॅट एवढं शक्ती त्या बल्बाची आहे. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात राहू द्या, आयोग खूप खट्याळ आहे. काय करतो माहिती का तो? सलग 2-3 वर्ष आहे ना, नुसते प्रश्न विचारतो आणि कधी-कधी काय करतो त्याला मूड आला, की तो गणितं विचारायला लागतो आणि त्याच्यामुळे गणितं सोडायची नाही. आता गणितासाठी आवडते टॉपिक कोणते? विद्युतधारेवर तो विचारतो, त्याच्यानंतर तो प्रकाशावर विचारतो, साउंडवर विचारतो गणितं. त्याच्यामुळे जे काही आपल्या स्वाध्यायामध्ये गणितं दिले आहेत ते नक्की सोडवा. आपल्याला काय करायचं विज्ञानमध्ये जास्तीत जास्त मार्क काढायचे. विज्ञानात जर का जास्तीत जास्त मार्क काढले तरच आपली पोस्ट फिक्स आहे. मित्रांनो सांगतो एन-सी-ई-आर-टीला घाबरायची गरज नाही. अगदी बी-ए, बी-कॉमचा मुलगा सुद्धा एन-सी-ई-आर-टीच्या भाषेत बोलला पाहिजे हाच माझा प्रयत्न असतो. बी-एस-सी किंवा बी-टेक मुलांना जर का माझं कळत असेल तर ठीक आहे. पण बी एन बी-कॉमच्या मुलांना जर कळत असेल, की बाबा सर तुम्ही छान शिकवताय, एन-सी-ई-आर-टीमधून शिकवताय, तर खूप मोठं समाधान लागतं. आणि प्री पास झाला तुम्ही तर एखादा मेसेज टाकून द्या सर. मला बरं वाटेल. मित्रांनो, जेव्हा अभ्यास करता ना विद्युतधारेचा, तेव्हा काहीही सोडायचं नाही. त्याच्यावरचे गणित आहे, सोपी गणित असतात. आयोग सोपे-सोपे गणित विचारतो. नेमकं आपण ते केलेलं नसतं, तिथंच मार्क घालतो. काय दिलेले या ठिकाणी कंबाईन पूर्व 2018 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे की जर 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून जाऊ दिली, तर एका मिनिटासाठी जाऊ दिली, तर किती कॅलरीची उष्णता तयार होईल? अहो किती सोपं आहे. एक तार आहे. त्या तारेमधून आपल्याला काय करायचं आहे? 0.3 अँपिअर एवढी विद्युतधारा पास करायची. एवढी विद्युतधारा जर 1 मिनिटासाठी पास केली, बरोबर आहे? तर त्या तारेचा रेझिस्टन्समध्ये दिलेला आहे. तो किती आहे? 418 ओहम. तर त्या तारेमध्ये किती उष्णता तयार होईल? याच्यासाठी एकदम सोपं आहे. जूलचा नियम. हां, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 540 कॅलरी. कसं? ते आता पाहू की. चला, इथं मग काय दिलेलं आहे? करंट दिलेलं आहे 0.3 अँपिअर, रेझिस्टन्स दिलेला आहे 418 ओहम आणि वेळ दिलेला आहे 1 मिनिट. युनिट वेगळं आहे म्हणून त्याचं रूपांतर एका ह्याच्यात करून गेलं. वेळ झाला 60 सेकंद. आता सिंपल आहे. एखाद्या तारेमधून जर का विद्युतधारा वाहतीये, तर काही वेळाने ती गरम होतीये. आपल्याला माहिती आहे घरात इलेक्ट्रिक उपकरणं जे आहेत त्यांच्या तारा पण गरम झालेल्या आपण पाहिलेलं आहे. मग हे कशामुळे होतं? तर जूलच्या नियमामुळं. मग जूल काय सांगतो, की जी उष्णता निर्माण होती ती कशावर डिपेंड असते? त्या तारेमधून वाहणारी विद्युतधारा, त्या तारेचा असणारा रेझिस्टन्स आणि त्या तारेतून किती वेळासाठी विद्युतधारा जाते त्याच्यावर. म्हणजेच आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी. इथं व्हॅल्यू टाकून दिल्या. उत्तर आलं 2257.2 जूल. पण आपल्याला उत्तर जे पर्याय दिलेले ते कॅलरीमध्ये दिलेले आहे. मग कॅलरीमध्ये रूपांतर करण्यासाठी या 2257.2 ला 418 ने भागायचं आणि भागलं की उत्तर येतं 540 कॅलरी. कॉन्सेप्ट पक्का. अगदी त्याच पद्धतीचा हा पुढचा प्रश्न आहे.
उदाहरणं लक्षात घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कंबाईन पूर्व 2018लाच पुन्हा एकदा विद्युत धारेवर आलेला प्रश्न आहे. आयोगानं 3-3, 4-4 वर्षानंतर त्याचा पॅटर्न चेंज करतो. 2016 पासून 2018-19 पर्यंत तो विद्युत धारेवर बऱ्याच वेळा विचारत होता. पण मध्ये 2020 पासून 2022 पर्यंत त्यांनी गॅप घेतला. सोलार एनर्जीकडे तो वळाला. पण आता 2023-24 पासून तो कंटिन्युअसली विद्युत धारेवर विचारतो आहे आणि बऱ्याच वेळा तो शास्त्रज्ञ आणि त्यांच्या शोधावर सुद्धा विचारतो. त्याच्यामुळे हा त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याच्यात एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. विज्ञानामध्ये जर का तुम्ही पारंगत असताल तरच तुमची ती स्पर्धा परीक्षा निघणार आहे. आता कसं झालेलं आहे, की आयोगाचा जो कल आहे तो स्टेट बोर्ड कडून एन-सी-ई-आर-टी कडे झुकत चाललेला आहे आणि म्हणजे सामान्य स्टुडंट आहे, बी-ए, बी-कॉम, मराठी मीडियमचे, बी-एस-सीचे त्यांना सुद्धा विज्ञान अवघड जातंय आणि मग ही विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एन-सी-ई-आर-टी पर्यंत सगळं काही सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो मेंटॉरशिप बॅचची सिरीज विज्ञान स्पेशल, सायन्स स्पेशल साठी. याच्यामध्ये रोज माझ्या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ लेक्चर रिलीज होणार, सोबतच त्याच्या खाली नोट्स असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशनवर लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपणार नाही. तर आपण रोज रात्री जे लेक्चर रिलीज झालेले आहे त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करणार, त्याच्यावरचे पीवायक्यू अनालिसिस पाहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर त्या टॉपिक वाईज 10 मार्काची टेस्ट सिरीज सुद्धा घेणार, जेणेकरून तो टॉपिक आपला 360 डिग्री मध्ये पक्का झाला पाहिजे. मग वाट कसली बघताय? तुम्ही काम करणार असताना, हाऊसवाईफ असताना, तुमच्याकडे ग्रुप नाही अभ्यास करायचा, तर मग नक्की माझ्या या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचला जॉईन करा. फीज एकदम नॉर्मल आहे. संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी ₹299 मध्ये आणलेला आहे. ऍप्लिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवतोय. विज्ञानवाला चॅनल टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. नक्की जॉईन करा. माझा नंबर आहे 9657003561. चला, आयोगाचा पुढचा जो आवडता टॉपिक आहे त्याचं नाव आहे किरणोत्सार. आयोगाने 2017-18 पासून याला काही सोडलेलं नाही. कुठलीही प्रश्नपत्रिका उघडून पहा, तुम्हाला एक प्रश्न कमीत कमी रेडिएशनवर सापडणार म्हणजे सापडणार. काही काही प्रश्नपत्रिकेमध्ये तर 2-2 प्रश्न विचारलेले. चला, मग आता आपला कॉन्सेप्ट पक्का करू या रेडिएशन बद्दल. 17 मे 2026 चा कंबाईन मुख्य ग्रुप बी चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे, रेडिएशन वरचा प्रश्न आहे. तुम्ही आता मोजायला सुरुवात करा की रेडिएशन टॉपिकवर 3 वर्षात किती प्रश्न आलेले आहे. प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की खालील विधानांपैकी योग्य विधान निवडायचे. किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी हे एकक वापरले जाते. दुसरं, किरणोत्सारी केंद्रकाचे अर्धायुष्य मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरले जाते. हे चूक आहे. सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे फिजनमुळे ऊर्जा निर्माण होते. चूक. फ्युजनमुळे निर्माण होत असते. आणि गॅमा कणांवर ऋण प्रभार असतो. चूक. गॅमा कणांवर कुठलाही प्रभार नसतो. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2. फक्त पहिलं विधान सत्य आहे, बाकीचे सगळे चूक आहे. कसं? तर डिटेलमध्ये पाहू. चला, मग पहिला पर्याय पाहू. पहिला पर्याय काय आहे? तर किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी हे एकक वापरले जाते. एकदम बरोबर. किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी किंवा बेक्वेरेल हे एकक वापरलं जातं. त्यातल्या त्यात बेक्वेरेल जे आहे हे एसआय युनिट आहे. दुसरा पर्याय या ठिकाणी असा दिला होता की किरणोत्सारी केंद्रकाचे अर्धायुष्य काळ मोजण्यासाठी मीटर या एककाचा वापर केला जातो. चूक. अर्धायुष्य काळ म्हणजे हाफ लाईफ पिरियड. इथं टाइम दिसतोय, मग टाइम मोजण्यासाठी आपल्याला काय लागतं? एक तर आपल्याला मिनिट लागन, सेकंद लागन किंवा वर्ष लागतं. त्याच्यामुळे या ठिकाणी मीटर जे दिलेलं आहे ते चुकीचं उत्तर आहे. हा, मग हे विधान चुकीचं होतं. मग आता विषय निघाला आहे आणि आपल्याला तर खोडच आहे. कॉन्सेप्ट पक्का केल्याशिवाय जायचं नाही पुढं. आयोग आहे ना या ठिकाणी अर्ध आयुष्य म्हणलं तर कार्बन डेटिंगवर प्रश्न विचारतो. कार्बन डेटिंग काय असते? तर मृत जे जीव आहे त्यांचे अवशेष किती जुने आहे हे पाहायचं असेल तर कार्बन डेटिंग या पद्धतीचा वापर केला जातो. आणि या कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये जे समस्थानिक वापरलं जातं त्याचं नाव आहे कार्बन 14. कार्बन 14चं ऍक्च्युली हाफ लाईफ काढलं जातं. मग कार्बन 14चा हाफ लाईफ काय आहे? अर्धायुष्य काळ काय आहे? याच्यावर सुद्धा पेपरला प्रश्न विचारला जातो. 5730 वर्ष एनसीईआरटी नुसार बरं का, त्याला पण टॉलरन्स दिलेलं आहे प्लस मायनस 40 वर्ष. नाही तर कुठलंही पुस्तक वाचताना म्हणतात सर त्या पुस्तकात ते दिलेलं, त्या पुस्तकात ते दिलेलं. टेन्शन घेऊ नका. आयोग काय खूप जवळचे ऑप्शन देत नाही. 5730
30 वर्ष हा याचा कार्बन 14चा अर्ध आयुष्यकाळ आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, की बाबा बऱ्याच वेळा काय होतं, की कार्बन 14 आहे ना, त्याला सुद्धा काही लिमिटेशन आहे. खूप जुन्या गोष्टींचे कालावधी तो शोधू शकत नाही. मग अशा वेळेस जसं डायनासॉरचा जीवाश्म झाला, माणसाचे जुने जीवाश्म झाले, हे जर का पाहायचं असेल तर त्या ठिकाणी युरेनियम लेड किंवा पोटॅशियम ऑर्गॉन या पद्धतीचा वापर केला जातो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला आणि आता माझ्या मनाला शांती मिळाली. चला, मग आता पाहायचा तिसरा पर्याय. तिसरा पर्याय काय दिलेला आहे, की सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे ऊर्जा तयार होते. चूक, विखंडनामुळे नाही, फ्युजनमुळे तयार होत असती. मग विखंडन म्हणजे फिजन आणि फ्युजनमध्ये काय फरक आहे? अहो, फिजन म्हणजे अणू तोडणं. अणुभट्ट्यांमध्ये युरेनियमचा अणू तोडला जातो आणि त्याच्यापासून ऊर्जा मुक्त केली जाते. तर फ्युजन म्हणजे अणू जोडणं. सूर्याच्या पृष्ठभागावर अतिउच्च तापमानाला हायड्रोजनची केंद्रकं एकत्र येतात. ड्यूटेरियम आणि ट्रिटियम आणि त्यापासून हेलियमची केंद्रकं तयार होतात आणि याच प्रोसेसमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होती. किती मुक्त होती? तर 17.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. पेपरला आलेला आहे. एन-सी-ई-आर-टी जे सांगते ते मी तुम्हाला सांगतोय आणि आयोग सुद्धा इथं येतो. आपल्याला सवय कॉन्सेप्ट पक्का करायची. त्याच्यानंतर पुढचा जो आहे पर्याय तो आहे गॅमा कणांवर ऋण भार असतो. हा पर्याय सुद्धा चूक आहे. अहो, गॅमा किरणांवर कुठल्याच प्रकारचा प्रभार नसतो. अहो, घाबरू नका. डिटेलमध्ये आपण सगळं पाहणार आहे. आत्ताची तर टॉपिकला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला सवयच आहे कॉन्सेप्ट पक्का करायचाच. आणि हां, अजून एक गोष्ट सांगतो, टेलिग्राममध्ये माझी लिंक आहे. काही गोष्टी लागत असेल तुम्हाला, तर तुम्ही त्या टेलिग्रामच्या माझ्या चॅनेलला जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही म्हणता सर आता तर तुम्ही किरणोत्सार टॉपिक सुरू केला तर मध्येच हे समजताना कुठून आणलं? आता जो प्रश्न सोडवला ना, त्याच्यामध्ये आपण 2 पर्यायाचं जे विश्लेषण केलं ना, त्याच्याशीच रिलेटेड हे क्वेश्चन आहे म्हणून मी इथे घेतलेलं आहे. राज्यसेवा पूर्व 2025 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर हायड्रोजनचे समस्थानिक आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर टिंब-टिंब आहे. पर्याय क्रमांक आहे 4 प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. कसं ते आता डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करू? चला, थोडक्यात लगेच तुमचा कॉन्सेप्ट पक्का करून देतो. हायड्रोजन जो आहे ना, या हायड्रोजनला 3 महत्त्वाचे समस्थानिक आहे. एक आहे प्रोटियम, दुसरा आहे ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम. आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. आता हा जो प्रोटियम आहे, सगळ्यात पहिल्यांदा पाहू समस्थानिक. आयसोटोप म्हणजे काय? अहो, आयसोटोप म्हणजे काय? ज्या अणूंचा अनुक्रमांक सारखा असतो, पण अणुवस्तुमानांक भिन्न असतो, त्याला आयसोटोप म्हणायचं. आपल्याला माहिती आहे डोळ्यासमोर अणू आणायचा, अणूच्या सेंटरमध्ये केंद्रक असतं, त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन राहत असतात आणि त्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन आहे ना, तेवढेच इलेक्ट्रॉन त्या केंद्रकाभोवती फिरत असतात. मग प्रोटॉन किंवा त्याच्या केंद्रकाभोवती जे फिरणारे इलेक्ट्रॉन आहे, यांना काय म्हणलं जातं? त्या अणूचा अनुक्रमांक म्हणलं जातं, ॲटॉमिक नंबर म्हणलं जातं. मग अणुवस्तुमानांक किंवा ॲटॉमिक वेट म्हणजे काय? तर त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी बेरीज असते त्याला म्हणलं जातं अणुवस्तुमानांक. आता काही अणू आहे असे की ज्यांचा अणुक्रमांक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक भिन्न भिन्न असतो, त्याला आयसोटोप म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर हायड्रोजन. हायड्रोजनचं पहिलं समस्थानिक आहे प्रोटियम, जे आपल्या रेग्युलरचं उदाहरण आहे प्रोटियम. या प्रोटियममध्ये काय असतं? एकच प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन नसतो आणि संपूर्ण आवर्त सारणीमध्ये न्यूट्रॉन नसलेलं एकमेव मूलद्रव्य कोणतं? ते हायड्रोजन. त्याच्यानंतर दुसरं आहे ड्यूटेरियम. ड्यूटेरियमकडे काय आहे? तर एक प्रोटॉन असतो त्याच्या केंद्रकामध्ये आणि एक न्यूट्रॉन असतो. त्याच्यामुळे त्याचा अणुवस्तुमानांक किती झाला? 2. या ड्यूटेरियमचं वैशिष्ट्य काय? तर आपल्याला माहिती आहे की ज्या वीज भट्ट्या असतात, अणुकेंद्रक असतात, त्या अणुकेंद्रका म्हणजे अणूपासून वीज निर्मिती करणारे जे केंद्रक आहे, त्याच्यामध्ये होतं काय? की युरेनियमच्या अणूवर आहे ना न्यूट्रॉनचा मारा केला जातो. मग ते न्यूट्रॉनच्या माऱ्याची स्पीड मंद करण्यासाठी जे मॉडरेटर म्हणून काम करतं, त्याला म्हणायचं जड पाणी आणि जड पाणी दुसरं तिसरं काहीच नसतं, ड्यूटेरियम असतं. हे सुद्धा पेपरला विचारलं गेलेलं आहे. आणि तिसरं जे समस्थानिक आहे ते ट्रिटियम. ट्रिटियममध्ये 1 प्रोटॉन असतो आणि 2 न्यूट्रॉन असतो. म्हणजे ट्रिटियमचा अणुभारांक किती झाला? 3. ड्यूटेरियमचा किती झाला? 2 आणि प्रोटियमचा किती झाला? 1. पण यांचा सगळ्यांचा अनुक्रमांक सारखाच आहे. कॉन्सेप्ट माझा पक्का झाला. पर्यायाचं विश्लेषण करताना आत्ता इतक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, की कार्बन डेटिंग किती महत्त्वाचं आणि आयोग तिथं कसा प्रश्न विचारतो हे पहा. कंबाईन ग्रुप बी पूर्व 2025 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती असती? तर याचं उत्तर आहे कार्बन 12. जो जगामध्ये दिसतो ना आपल्या इकडं-तिकडं जलीस, जळीस, तळी, काष्टी, पाषाणी, अहो तो दुसरं काहीच नाही कार्बन 12 आहे. मित्रांनो, आयोगाचे पी-वाय-क्यू लक्षात घ्या. मी तुम्हाला 100% सांगतो, आयोग आहे ना, पी-वाय-क्यू लक्षात घेतलं ना, त्याचा गेस पेपर आहे ना घरी पाठवून देईन, की बाबा हे असं येणार आहे. टेन्शनच घेऊ नका. फक्त अभ्यास करायचा, स्ट्रॅटेजीने अभ्यास करायचा, स्मार्ट अभ्यास करायचा, पी-वाय-क्यूलाच बायबल मानायचं.
चला मग आता पाहू समस्थानिक किंवा आयसोटोप म्हणजे काय. त्याच्या अगोदर दोन कॉन्सेप्ट पक्के करू. ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक. अणुक्रमांक काय असतो? अहो केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा केंद्रकाच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय झालं, त्या अणूचा अणुक्रमांक झाला. मग अणुवस्तुमानांक काय असतो? केंद्रकात राहणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकूण जर का संख्या काढली, त्यांची जर का बेरीज केली, तर त्या अणूचा अणुवस्तुमानांक निघतो, म्हणजे ॲटॉमिक वेट निघतं. हा सुद्धा कॉन्सेप्ट पक्का झाला. मग आयसोटोप म्हणजे समस्थानिक म्हणजे काय, की ज्या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक भिन्न असतो, त्याला म्हणलं जातं आयसोटोप किंवा समस्थानिक. कार्बनचे साधारणतः 3 समस्थानिक आहे. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. कार्बन 12 मध्ये 6 प्रोटॉन असतात, 6च न्यूट्रॉन असतात. कार्बन 13 मध्ये 6 प्रोटॉन, 7 न्यूट्रॉन असतात आणि कार्बन 14 मध्ये 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन असतात. आता प्रश्न हा आहे की निसर्गात सगळ्यात मुबलक प्रमाणात अवेलेबल असलेलं समस्थानिक कार्बनचं कोणतं? तर ते आहे कार्बन 12. ते साधारणतः 98.9% अवेलेबल आहे निसर्गात. कॉन्सेप्ट पक्का. पहा किती आवडतो किरणोत्सर्ग आयोगाला टॉपिक. आता कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सला प्रश्न विचारला आणि पुन्हा कंबाईन ग्रुप सीच्या 2024च्या मेन्सला सुद्धा प्रश्न विचारला होता किरणोत्सारावर. आत्ताच आपण कॉन्सेप्ट पक्का केलाय, त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोडवायला जड जाणार नाही. प्रश्न काय आहे तर कोणता किरणोत्सारी घटक अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधन म्हणून वापरतात? काय आहे? एकदम सोपं आहे, 5चं वर्ग उत्तर देईन. युरेनियम. मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपल्याला आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्यायचा. महत्त्वाचे टॉपिक सांगू तुम्हाला. पहिला आहे विद्युतधारा, त्याच्यानंतर दुसरा आहे किरणोत्सार, त्याच्यानंतर प्रकाश, त्याच्यानंतर साऊंड, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, कृषीवर 2 आधारित प्रश्न, त्यांच्या पिकांवर आजारांवर पडणारे जे रोग आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न, ह्युमन हेल्थ अँड डिसीज, त्याच्यावर सुद्धा आयोग दरवर्षी एक प्रश्न विचारत असतो. अहो 7 ते 8 टॉपिक करा, तुम्ही 15 पैकी 11-12 मार्क कसेही काढता. फक्त स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. बैल मेहनत करायला आपण बैल नाही. येड्यासारखा अभ्यास करायचं, येडं होऊन अभ्यास नाही करायचा. कंबाईन ग्रुप सी पूर्व 2025 म्हणजे 11 जानेवारी 2026 ला झालेला एक्झाम, त्याच्यामध्ये सुद्धा किरणोत्सारावर परत प्रश्न विचारला. एकदा का टॉपिक आयोगाला आवडला त्याला तो चिकटूनच राहतो. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणतं किरण चुंबकाच्या सानिध्यामध्ये दिशा बदलत नाही? आणि याचं उत्तर आहे गॅमा किरण. पर्याय क्रमांक 3. 5 मिनिटं घेणार, तुमचा कॉन्सेप्ट रेडिएशनचा पूर्ण करून देणार आणि त्याच्यानंतर आयोगाने 2017 पासून 2026 पर्यंत जे 8-10 प्रश्न विचारलेले आहे ना किरणोत्सारावर, तुम्ही सगळे सोडवणार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागणार आहे किरणोत्सार किंवा रेडिएशन म्हणजे काय. जगामध्ये ज्या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक 82 पेक्षा जास्त आहे, अशा मूलद्रव्यांचे केंद्रक हे हायली अनस्टेबल असते. हे अस्थिर असते, तडतड तडतड उडत असते. मग ते स्थिर होण्याचा प्रयत्न करते. स्थिर होताना ते काय करतं, स्वतःमधून काही किरण प्रार्ण बाहेर टाकत असतं. 3 प्रकारचे प्रार्ण बाहेर टाकत असतं, अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज. बरोबर आहे. हे प्रार्ण बाहेर टाकण्याच्या प्रोसेसला म्हणलं जातं किरणोत्सार किंवा रेडिएशन. झाला की नाही कॉन्सेप्ट पक्का? व आत्ताशी फक्त किरणोत्सारिता पाहिलेला, आता पाहायचा त्याचा इतिहास. अर्नस्ट रुदरफोर्ड याला ऍक्सिडेंटली किरणोत्सारचा किंवा रेडिएशनचा शोध लागला होता 1899 मध्ये. त्यांना रेडियम मधून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचे 2 प्रकार दिसले. पहिला होता अल्फा आणि दुसरा होता बीटा. गॅमा किरणांचा जो शोध लावला होता तो लावला होता पॉल विलार्ड यांनी. इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, म्हणजे कुठल्या वैज्ञानिकांनी काय शोध लावलेला आहे त्याच्यावर सुद्धा ग्रुप सी ला आणि ग्रुप बी ला प्रश्न विचारला जातो, म्हणून डिटेल मध्ये सांगतोय. अर्नेस्ट रुदरफोर्डच्या तर हे लक्षात आलं होतं की रेडियम मधून काहीतरी बाहेर पडतं आणि मग काय बाहेर पडतं, त्याचे गुणधर्म काय, हे तपासण्यासाठी अर्नेस्ट रुदरफोर्डनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केला, शिसाचा ठोकळा घेतला, त्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ ठेवला. लहानपणापासून शिकत आलेला हा प्रयोग आहे आपला. ओके. नंतर त्या किरणोत्सारी पदार्थातून त्याला दिसलं की 3 प्रकारची प्रारणं बाहेर पडलेले आहे. त्यातलं पहिलं जे प्रारण होतं ते वजनाने हलकं होतं आणि ते धनपट्टीकडे वळालं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांनी चार्ज कन्सिडर केला. हे निगेटिव्हली चार्ज असणारे, म्हणजे हे जे प्रारण आहे हे आहे बीटा पार्टिकल आणि त्याच्यावर जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह किंवा ऋण चार्ज. दुसरं जे प्रारण बाहेर पडलं ते होतं अल्फा किरण. अल्फा किरण जे होते हे प्रामुख्याने ऋणपट्टीकडे झुकलं, याचाच अर्थ या अल्फा किरणावर धन प्रभार होता. आणि तिसरं जे प्रारण किंवा किरण बाहेर पडलं त्याचं नाव होतं गॅमा किरण. गॅमा किरणावर या विद्युत
विद्युत प्रवाहाचा किंवा इलेक्ट्रिक फील्डचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही. ते सरळ धड 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 जाऊन त्या फोटोग्राफिक प्लेटला धडकलं. याच्यावर कुठल्याही प्रकारचं वस्तुमान नाही आणि विद्युतदृष्ट्या हे न्यूट्रल आहे, असे अनुमान त्यांनी बांधले. वरती डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. 8वीच्या धड्यातला चार्ट मी थोडा रंगरंगोटी करून इथं लावलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, गुणधर्म वाचून घ्या. हां, पण आपण जे डिटेल पाहणार आणि कॉन्सेप्च्युअल स्टडी ती 8वीच्या त्या चार्टमधूनच करणार आहोत. चला, आता आपण काय करूया, अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करू. स्वरूप: अल्फा कण, दुसरं तिसरं काहीच नाही, हेलियमचे अणुकेंद्रक. बीटा कण, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. गॅमा किरण, विद्युत चुंबकीय प्रारण किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. वस्तुमानाबद्दल जर बोलायचं झालं तर मागच्या प्रयोगात पाहिलं की बीटा किरणांपेक्षा अल्फा किरणांचं विचलन कमी झालं. याचा अर्थ त्यांना वस्तुमान होतं आणि ते बीटा किरणांपेक्षा थोडे वजनी आहे. यांचं वस्तुमान असतं 4.0028 AMU ॲटॉमिक मास युनिट. तर बीटा किरणांचं असतं 0.000548 डाल्टन किंवा AMU. गॅमा किरणांना वस्तुमान नसते, ते वस्तुमान रहित असतात. सगळ्यात हलके जर कण कोणते म्हणले तर गॅमा किरण आहे. पेपरला क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर प्रभार जर म्हणलं तर अल्फा कणांवर धन प्रभार असतो, +2 हा चार्ज असतो अल्फा कणांवर. बीटा कणांवर निगेटिव्ह चार्ज असतो, तो असतो -1. आणि गॅमा किरण हे प्रभार रहित आहे. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड मुळे ज्यांचं डिफ्लेक्शन होतच नाही, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रभार नाही. वेगाबद्दल जर विचार करायचा झाला, स्पीड बद्दल जर विचार करायची झाली, तर सगळ्यात जास्त स्पीड जी कोणाची असेल या तिघांमध्ये, मी तर म्हणून विश्वामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त स्पीड कोणाची, कारण किरणांमध्ये जर विचार करायचा झाला तर गॅमा रेजचा. याची स्पीड प्रकाशाच्या वेगा इतकी असती. त्याच्यापेक्षा थोडी कमी स्पीड, थोडी म्हणजे बरीच कमी स्पीड ही बीटा किरणांची असती आणि त्याच्यापेक्षा कमी स्पीड असती अल्फा किरणांची. तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने वेग विचारला जातो. सगळ्यात कमी अल्फा आणि सगळ्यात जास्त गॅमा. त्याच्यानंतर विद्युत क्षेत्रातील विचलन म्हणलं तर आपण मागच्या प्रयोगात पाहिलं की अल्फा कण हे ऋणपट्टीकडे वळतात, बीटा कण हे धनपट्टीकडे वळतात. गॅमाचं तर विचलनच होत नाही. भेदन शक्ती, पेनिट्रेशन पॉवर, सगळ्यात जास्त जर का कोणाची पेनिट्रेशन पॉवर असेल तर ती आहे गॅमा किरणांची. त्याच्यानंतर कमी, थोडी कमी बीटा किरणांची. त्याच्यानंतर आणखीन कमी ती आहे अल्फा किरणांची. भेदन शक्ती जे क्षमता लावायची झाली तुम्हाला, तर अल्फा नंतर येतात बीटा, जास्त पेनिट्रेटिंग पॉवर असणारे, आणि बीटा नंतर येतात गॅमा. त्याच्यानंतर आता कॉन्सेप्ट आहे आयनीभवन. आयनीभवन शक्ती किंवा आयोनायझेशन पॉवर कोणाची सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की आयनीभवन म्हणजे काय. अहो खूप सोपं आहे हो. चला आपण पहिल्यांदा अॅनिमेटेड व्हिडिओ मध्येच पाहू. कंबाईन ग्रुप बी पूर्व 2025 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न पहा बरं काय आहे. आणि मला खरंच वाटतं का की बाबा आता याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे. इकडे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे. गंमत सांगतो बरं का मित्रांनो तुम्हाला. हा जर का तुम्ही प्रश्न व्यवस्थित PYQचं अनालिसिस केलं असतं ना, तर आता जी ग्रुप बी ची मेन्सची एक्झाम झाली ना, त्याच्यात तुमचा प्रश्न चुकायचे चान्सेसच नव्हते. कसं पहा, इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे आणि इकडे ते काही त्याचं विश्लेषण दिलेलं, तुम्हाला जोड्या लावायच्या. अल्फा कण काय आहे ऍक्च्युली, आत्ताच पाहिलं ना. अल्फा कण म्हणजे काय, अहो हेलियमची केंद्रक आहे. बीटा कण काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. किरणोत्साराचे एकक आहे क्युरी. आत्ता मेन्सला प्रश्न येऊन गेलेला आहे, आत्ता आपण पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर गॅमा किरण. गॅमा किरण म्हणजे काय, तर उच्च ऊर्जेचे फोटॉन. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुम्ही सोडवताय, मी काही नाही, फक्त मदत करतोय. मित्रांनो 5 मिनिटं घेतले, कॉन्सेप्ट पक्का केला, आणि एकदा का कॉन्सेप्ट पक्का झाला तर आपला प्रश्न चुकत नाही. आपण आता तिसरा प्रश्न पाहतोय कॉन्सेप्ट पक्का केल्यापासून, आणि याचं उत्तर तुम्हीच देणार आहे. कंबाईन ग्रुप बी मुख्य 2024 ला आलेला प्रश्न आहे. किरणोत्सारावर आयोग कधी कधी 2-2 प्रश्न विचारतो विज्ञानामधले. चला प्रश्न काय आहे, तर जेव्हा किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते, तेव्हा खालीलपैकी कोणतं विधान खरं ठरतं, आपल्याला ते पाहायचं. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कसं, तर बाहेर पडणारे किरण 3 वेगवेगळ्या भागात विभागले जातात आणि त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात आणि तिसरा अविचलित राहतो. अहो, पाहिलं ना आपण आता तो रुदरफोर्डचा प्रयोग. अल्फा एका साईडला गेले, बीटा एका साईडला गेले आणि न विचलित झालेले गॅमा डायरेक्ट सरळ जाऊन धडकले त्या फोटोग्राफिक प्लेटला. आहे की नाही. झाला कॉन्सेप्ट पक्का. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न.
कंबाईन ग्रुप बी मुख्य 2024 ला आलेला प्रश्न आहे. 2026 मध्ये ज्या 3 एक्झाम झाल्या ना, राज्यसेवेपासून सगळीकडे यांनी प्रश्न विचारलेले आहे. 2024 ला विचारतो, 25 ला विचारतो, 26 ला विचारतो, 2017-18 पासून विचारतच आलेला आहे किरणोत्सारावर. प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता गॅमा किरणांचा गुणधर्म आहे? तुम्ही उत्तर काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही. कॉन्सेप्ट पक्का असला तर उत्तर चुकत नाही. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? कंबाईन ग्रुप बी पूर्व 2025 ला म्हणजे आता 4 जानेवारी 2026 ला जी एक्झाम झाली ना, त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. हा प्रश्न आता जरा वेगळा आहे. वेगळा कसा? अहो, किरणोत्सारामध्ये अल्फा, बीटा, गामा एवढंच येतं का? तर क्ष किरणांची सुद्धा येतं ना, एक्स-रे सुद्धा येतं ना, त्याच्यावरच आलेला प्रश्न आहे. इथं तुम्हाला 4 विधान दिलेले आहेत. त्याच्यातले चूक कोणते आणि बरोबर कोणते ते ओळखायचं आहे. तर पर्याय जो आहे तो आहे 1 हे उत्तर बरोबर आहे. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो, या ठिकाणी आयोगाने पहिलाच प्रश्न क्ष किरणांवर म्हणजे एक्स-रेज वर विचारलेला आहे. आपण हॉस्पिटलमध्ये जातो, हाड मोडल्यावर जो काढला जातो तो असतो एक्स-रे. या एक्स-रेचे तुम्हाला काही गुणधर्म विचारलेले आहे. त्याच्यातला योग्य पर्याय कोणता आणि अयोग्य पर्याय कोणता हे तुम्हाला प्रश्नामध्ये ओळखायचं आहे. क्ष किरण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की एक्स-रे काय असतात? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग असतात. याचं उदाहरण सोपं सांगू का? सूर्यप्रकाशापासून जे काही किरण आपल्यापर्यंत येतात ते सुद्धा काय झालं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन झालं. त्यांना कुठल्याच प्रकारच्या माध्यमाची गरज पडत नाही सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला. ते निर्वातातून सुद्धा प्रवास करू शकतात. त्यांना घन, त्याच्यानंतर द्रव किंवा स्थायू कुठल्याच प्रकारच्या माध्यमाची गरज पडत नाही. दुसरं, हे जे एक्स-रेज आहे हे सुद्धा असेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. या एक्स-रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय की यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. ना हे धनप्रभारित आहे ना हे ऋणप्रभारित आहे. ते न्यूट्रल असतात. हे दोन गुणधर्म लक्षात जर असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोपा जाणार आहे. चला डिटेल मध्ये पाहू की क्ष किरण काय आहे. तर पहिला पर्याय होता क्ष किरण हे विद्युत चुंबकीय लहरी आहे. अगदी बरोबर, क्ष किरण हे विद्युत चुंबकीय लहरी आहे. ऍडिशनल काय लक्षात ठेवायचं तर ते प्रकाशाच्या वेगाने सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. माध्यमाची त्यांना गरज नाही. दुसरं काय दिलेलं आहे की या क्ष किरणांची जी तरंग लांबी आहे ही खूप कमी असती. तुम्ही म्हणता सर तरंग लांबी म्हणजे काय? तर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय? तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट अँड ट्रफ. म्हणजे अहो दोन दऱ्यांमधलं किंवा दोन उंचवट्यामधलं जे अंतर असतं त्याला तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ म्हणलं जातं. आणि या एक्स-रेची जी तरंग लांबी असती ती अतिशय कमी असती, छोटी असती. हे पहा, ही मोठी तरंग लांबी आणि ही छोटी तरंग लांबी. या एक्स-रेची तरंग लांबी ही खूप कमी असते, साधारणतः 0.01 ते 10 नॅनोमीटर. त्यामुळंच त्यांच्या अंगी जास्त ऊर्जा असते आणि ते सामान्य प्रकाशासाठी अपारदर्शक असलेल्या पदार्थामधून सुद्धा जाऊ शकतात. तिसरं तिसरं इथं पर्याय दिलेला आहे की क्ष किरणांच्या वर ऋणभार असतो. चूक, क्ष किरणांवर एक्स-रेज वर कुठल्याही प्रकारचा प्रभार नसतो. आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे क्ष किरण हे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. नाही, क्ष किरण हे विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होत नाही. कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू आपण पुढचा प्रश्न. चला, कॉन्सेप्ट तुमचा पक्का झालेला आहे आणि तुम्ही ऑलरेडी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केलेली आहे. आता रिव्हिजन म्हणून पाहून घेऊ. कंबाईन ग्रुप सी 2021 ला जो पेपर झालाय त्याच्यामध्ये प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे? तर किरणोत्साराचा शोध कुणी लावला? सांगायची गरज आहे का? पर्याय क्रमांक 4 हेनरी बेक्वेरेल यांनी किरणोत्साराचा शोध लावला. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. विज्ञानामध्ये जर का तुम्ही पारंगत असताल तरच तुमची ती स्पर्धा परीक्षा निघणार आहे. आता कसं झालेलं आहे की आयोगाचा जो कल आहे तो स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे आणि म्हणजे सामान्य स्टुडंट आहे, बीए बीकॉम मराठी मीडियमचे, बीएससीचे, त्यांना सुद्धा विज्ञान अवघड जाते आणि मग ही विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एनसीईआरटी पर्यंत सगळं काही सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो मेंटॉरशिप बॅचची सिरीज विज्ञान स्पेशल, सायन्स स्पेशल साठी. याच्यामध्ये रोज माझ्या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ लेक्चर रिलीज होणार, सोबतच त्याच्या खाली नोट्स असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशनवर लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपणार नाही. तर आपण रोज रात्री जे लेक्चर रिलीज झालेले आहे त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करणार, त्याच्यावरचे पीवायक्यू अनालिसिस पाहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर त्या टॉपिक वाईज 10 मार्काची टेस्ट सिरीज सुद्धा घेणार, जेणेकरून तो टॉपिक आपला 360 डिग्री मध्ये पक्का झाला पाहिजे. मग वाट कसली बघताय? तुम्ही काम करणार असताना, हाऊसवाईफ असताना, तुमच्याकडे ग्रुप नाही अभ्यास करायचा,
तर मग नक्की माझ्या या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचला जॉईन करा. फीज एकदम नॉर्मल आहे. संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी ₹299 आणलेला आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतोय. विज्ञानवाला चॅनल टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. नक्की जॉईन करा. माझा नंबर आहे 9657003561. चला, आता पुढचा आयोगाचा आवडता टॉपिक त्याचं नाव आहे साऊंड किंवा ध्वनी. 2011 पासून आयोगाने या टॉपिकला धरून ठेवलेला आहे. सलग प्रश्न विचारतो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न साऊंड किंवा ध्वनीवर असतो. आता आपल्याला सगळं डिटेलमध्ये पाहायचं. सोप्या प्रश्नापासून अवघड प्रश्नापर्यंत सगळं आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा जो आहे ना आपला हा पहिलाच भाग आहे. या पहिल्या भागामध्ये मी 3 आवडते टॉपिक आयोगाचे कव्हर करतोय. पुढचे जे 2 भाग येणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, कृषीवर पडणारे आजार सगळं काही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. चला मग आपण आपला ह्या टॉपिकला सुरुवात करू आणि पाहू कशा पद्धतीने PYQ आले आणि आपल्याला कॉन्सेप्ट कसा पक्का करायचा. चला, मग राज्यसेवा पूर्व 2024 ला आलेला प्रश्न आहे. ध्वनीवरचा प्रश्न आहे. इथं मी 2 ते 5 मिनिटं घेणार. ध्वनीचा कॉन्सेप्ट पक्का करणार आणि त्याच्यानंतर आयोगाकडून जे वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले, 5 ते 7 वर्षामध्ये आपण सगळे पाहणार. काय आहे इथं प्रश्न? तर खालीलपैकी सत्य विधान कोणतं? आपल्याला ते ओळखायचं आहे. चला, मग इथं पहिलं विधान दिलेलं आहे, की आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. बरोबर आहे. आवाजाच्या वारंवारतेचे एकक हर्ट्झ आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात. मित्रांनो, नुसते तुम्ही PYQचे ऑप्शन जरी केले ना, हे ऑप्शन तुम्हाला आहे ना बऱ्याच ठिकाणी रिपीट झालेले दिसतील. मी तुम्हाला दाखवून देईन आता सगळं. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. वरील सर्वच्या सर्व तिन्ही विधानं बरोबर आहे. कशी ते आता कॉन्सेप्ट पक्का करू? मित्रांनो, इथं मी तुमचे 2 मिनिटं घेणार आणि ध्वनीचा कॉन्सेप्ट पक्का करून देणार, कारण की आयोगाचा आवडता टॉपिक आहे ध्वनी आणि ध्वनीवर तो फिरून फिरून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतो. चला मग कॉन्सेप्ट पक्का करू. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की ध्वनी जी आहे ही ध्वनी निर्माण कसा होतो? सिंपल आहे. मंदिरात एखादी घंटा पाहिजे, तिच्याकडे नुसतं पाहत बसायचं. आवाज येणार का आपल्याला? नाही. आपल्याला उठावं लागणार, जाऊन त्याला मारावं लागणार आणि तेव्हा तुम्हाला त्या घंट्याचा आवाज ऐकायला येणार. म्हणजेच वस्तूच्या कंपनाशिवाय ध्वनीची निर्मिती होत नाही आणि त्यामुळं ध्वनी हे मेकॅनिकल म्हणजेच यांत्रिक तरंगाचं उदाहरण आहे. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज लागतेच. मग ते वायू असो, द्रव असो, स्थायी असो, माध्यम असल्याशिवाय ध्वनी प्रवास करू शकत नाही. समजा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर का निर्वात पोकळी आहे, आपण दोघे एकमेकांच्या समोर बसलेलो आहे आणि दोघांच्या मध्ये निर्वात पोकळी आहे, तर मी काय बोलतोय तुम्हाला कळणार नाही. का? कारण की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनी निर्वातातून म्हणजे व्हॅक्यूममधून प्रवास करू शकत नाही. आयोग 2 वर्षातून ध्वनीवर नेहमी प्रश्न विचारतो राज्यसेवेला, म्हणून मी याच्यामध्ये डिटेलमध्ये चाललेलो आहे आणि तुम्हाला सगळं सांगायचा माझा प्रयत्न आहे. ध्वनीचा वेग पुढचा महत्त्वाचा टॉपिक ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. ध्वनीचा वेग जो आहे ना हा स्थायूमध्ये सगळ्यात जास्त असतो, त्याच्यानंतर थोडा कमी द्रवात आणि त्याच्यापेक्षा कमी वायूमध्ये असतो. लहानपणी मी बाकड्यावर डोकं ठेवायचो आणि झोपायचो. त्यावेळेस मित्र यायचा, दणकनी बाकड्याला फटका मारायचा. फटका मारला की माझ्या कानात झिंजिण्या यायच्या, एवढा मोठा आवाज व्हायचा. तेव्हापासून मला कळलं की ध्वनीचा वेग जो आहे ना तो स्थायूमध्ये सगळ्यात जास्त असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तापमानाचा परिणाम ध्वनीच्या वेगावर होतो का? होतो. तापमान वाढलं की ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. सर्वसाधारणतः जर का तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर ध्वनीचा वेग 0.61 मीटर पर सेकंद किंवा 61 मीटर पर सेकंदने वाढतो. असा प्रश्न राज्यसेवेला येऊन गेलेला आहे. मग आता प्रश्न पडतो की ध्वनीचा हवेतला वेग किती आहे? तर 0 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा हवेतला वेग 331.3 ते 331.5 मीटर पर सेकंद असतो. NCERT मधून घेतलेला डाटा आहे. मी महत्त्वाचे 3च पुस्तक रेफर करतो. स्टेट बोर्ड सायन्स, NCERT आणि लुसेंट. त्याच्यामुळे रेफरन्स बुक माझे स्ट्रॉंग आहे. तर 0 डिग्री सेल्सिअसला 331.3 मीटर पर सेकंदचे जर स्पीड असेल तर 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे रूम टेम्परेचरला किती? ती अप्रॉक्सिमेटली 343 मीटर पर सेकंद पर्यंत जाते. काही पुस्तकात तुम्हाला 344 दिसन, त्यावेळेस कन्फ्युजन मानून घेऊ नका. का? कारण की तिथं रूम टेम्परेचर 22 पण पकडलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे माझा डाटा हा ओके आहे. आयोगाचा जर का ध्वनी आवडता टॉपिक असेल ना, तर आयोग याच्यामध्ये डीपमध्ये घुसणार. मग त्याच्यामुळे आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे.
ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आपल्याला ते पाहायचं. सगळ्यात पहिल्यांदा पाहायचंय तापमान. ऑलरेडी आपण पाहिले की तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो आणि घनता जर वाढली तर ध्वनीचा वेग कमी होतो आणि दाब जर का वाढला तर ध्वनीच्या वेगावर कुठलाही परिणाम होत नाही. NCERT मधला कॉन्सेप्ट आहे 11वी मधला. पुढचा प्रश्न आयोगाकडून नेहमी विचारला जातो की ध्वनी जे आहे हे कुठल्या तरंगाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो, ध्वनी हे अनुतरंग म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्हचं उदाहरण आहे. मग लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय? ते एकदम सिंपल आहे. हा जो ट्युनिंग फोर्क आहे, हा रबरी दट्ट्यावर जोरात मारायचा. या ट्युनिंग फोर्कमध्ये ना कंपने निर्माण होतात म्हणजे ध्वनी निर्माण होतो. आता निर्माण झालेला ध्वनी हा आपल्या कानापर्यंत कसा पोहोचतो? तर त्या कंपन्यांमध्ये त्या ट्युनिंग फोर्कमध्ये जे कंपने निर्माण झालेले ते दाब प्रयुक्त करतात त्याच्या आजूबाजू असलेल्या हवेवर आणि तिथून मग ते तरंग आपल्या कानापर्यंत येतात. हे जे उदाहरण आहे हे आहे लॉन्जिट्युडिनल वेव्हचं उदाहरण. यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी कणांची गर्दी झालेली दिसन त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन म्हणजे संपीडनं आणि काही ठिकाणी कण एकमेकांपासून लांब जाताना दिसतील त्याला म्हणायचं विरलनं. शास्त्रशुद्ध भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे सुद्धा लक्षात राहू द्या की याच्यामध्ये माध्यमाचे जे कण असतात हे तरंगाच्या प्रसाराच्या दिशेनेच प्रवास करत असतात. पेपरला सगळ्या लाईनवर पॉइंट टू पॉइंट प्रश्न विचारलेला आहे. दुसरं उदाहरण म्हणलं आता अनुतरंग तर कळलं पण अजून एक उदाहरण आहे तरंगाचं ते आहे ट्रान्सव्हर्स वेव्हज. विषय निघाला म्हणून सांगतो. हे पहा ध्वनी तरंग कशा पद्धतीने कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शननी प्रवास करत असतात आणि हे जे ट्रान्सव्हर्स वेव्हज असतात हे खालीवर खालीवर प्रवास करत असतात. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला, कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे आणि कंबाईन ग्रुप बी 2025 ला आलेला प्रश्न आहे. पहा बरं जमतो का तुम्हाला? कॉन्सेप्ट जर पक्का झाला असेल तर याचं उत्तर तुम्ही नक्की काढणार. काय प्रश्न आहे? तर प्रश्न आहे की दट्ट्या सिलेंडरमध्ये जो दट्ट्या आहे तो पुढं मागं सरकतो. तर त्याच्यामध्ये जे तरंग निर्माण होतात ते कुठल्या प्रकारचे असू शकतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुतरंग. कसं ते मला सांगायची गरज नाही पण चला तुम्हाला दट्ट्याचं फंक्शन दाखवून देतो सिलेंडरमधलं. आता हे सिलेंडर आहे आणि या सिलेंडरमध्ये काय लावलेलं हे पिस्टन लावलेले हे पिस्टन म्हणजे दट्टे हे जेव्हा मागं पुढे सरकतो तेव्हा त्याच्यामध्ये जे द्रव आहे त्या द्रवामध्ये कुठले तरंग निर्माण होतात तर लॉन्जिट्युडिनल वेव्हचे. आहे की नाही कॉन्सेप्ट क्लिअर? चला पहा बरं मित्रांनो जमतोय का आपला हा प्रश्न एकदम सोपा आहे 15 सेकंद जमणार म्हणजे जमणार. मी खूप वेळेस सांगितलं मित्रांनो PYQ अनालिसिसचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो आयोगाचे आवडतं टॉपिक कळायला लागतात ध्वनी साऊंड आयोगाचा आवडता टॉपिक आहे कंबाईनला याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात ध्वनी टॉपिकवर हा त्याच्यातला प्रश्न चला मग प्रश्न वाचू प्रश्न काय सांगतोय तर तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंब सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो उत्तर आहे 61 सेंटीमीटर पर सेकंदनी आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये का 9वीच्या पुस्तकामध्ये 0.61 मीटर पर सेकंद दिलेला आहे बरोबर आहे त्याचं कन्व्हर्जन जर केलं तर 61 सेंटीमीटर पर सेकंद होतं आलं लक्षात कॉन्सेप्ट पक्का चला आता कॉन्सेप्ट तर पक्का झालेला आहे आणि पुढचे प्रश्न सोडवायची वेळ झालेली आहे. कंबाईन ग्रुप बी मुख्य 2025 म्हणजे 17 मे 2026 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणता तरंग हा अवतरंगही नाही आणि अनुतरंगही नाही. याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग हे ना अनुतरंग असतात ना अवतरंग असतात. लक्षात राहू द्या. प्रश्न चला बरं जमतं का पहा बरं 15 सेकंदामध्ये सोडवायचं आहे. PYQ सोडवायचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय असतो 15 मार्काचं विज्ञान कंबाईनला विचारलं जातं त्याच्यामध्ये दोन जे प्रश्न असतात ते कृषीवरच असतात 3 ते 4 क्वेश्चन हे प्राण्यांचे किंवा वनस्पतीच्या वर्गीकरणावर असतात आणि एक प्रश्न ध्वनीवर असतो म्हणजे असतोच म्हणजे आपल्याला घटक कळतात PYQ अनालिसिस केल्यामुळे की आयोगाला कुठले घटक आवडतात आणि तो कशावर प्रश्न विचारतो मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना हा 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका चालल्या तर हा 7 ते 8 वेळेस आलेला प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे आवडता प्रश्न आहे चला आता पाहू इथे काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये सांगितलेले की तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे पहिला पर्याय काय आहे तर मानवाच्या आवाजाची जी क्षमता असती ती 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स एवढी असती म्हणजेच काय तर माणसाच्या कानाला 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स वारंवारता असणारेच आवाज ऐकू येतात अगदी विधान बरोबर आहे
पहिलं बरोबर. दुसरं विधान आहे इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक असते. चूक. इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता ही 20 हर्ट्झ पेक्षा सुद्धा कमी असते. त्याच्यामुळे दुसरं विधान हे चूक आहे. त्या ठिकाणी तिसरं विधान जे आहे ते आहे अल्ट्रासॉनिक वेव्हची जी वारंवारता असते ती 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते. चूक. अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता जी असते ती 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक असती. इथं उलट पुलट विचारलेलं आहे त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथं जे दिलेलं आहे ते ध्वनी लहरी घन माध्यमातून प्रवास करू शकत नाही. चूक. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. निर्वातातून ध्वनी जाऊ शकत नाही आणि घन माध्यम हे ध्वनीच्या प्रसारणासाठी अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. चला आता कॉन्सेप्ट आपण डिटेलमध्ये पक्का करू. कॉन्सेप्ट पक्का करायच्या अगोदर आपण पाहू वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. एका ठराविक ठिकाणाहून एका सेकंदामध्ये जेवढे तरंग पास होतात त्यांना म्हणलं जातं वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. उदाहरण जर द्यायचं झालं, मी म्हणलं की एका वेव्हची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ आहे. याचाच अर्थ एका ठिकाणाहून एका सेकंदात एकच वेव्ह पास होतीये. 2 हर्ट्झ असेल तर एका ठिकाणाहून एका सेकंदात 2 वेव्ह पास होत आहे. आलं लक्षात? याला म्हणायचं वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. आता या वारंवारतेचं फ्रिक्वेन्सीचं एकक काय आहे तर हर्ट्झ. या फ्रिक्वेन्सीवरून वेव्हचे तरंगांचे दोन प्रकार पडतात. पहिला पडतो अल्ट्रासॉनिक वेव्स आणि दुसरा पडतो इन्फ्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्स म्हणजे काय, ज्यांची वारंवारता फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक आहे. म्हणजेच एका ठिकाणाहून एका सेकंदात 20,000 हर्ट्झ पेक्षाही जास्त तरंग पास होत आहे ते असतात अल्ट्रासॉनिक वेव्स. आणि त्याच्या उलट इन्फ्रासॉनिक वेव्स यांची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्झ पेक्षा सुद्धा कमी असते. म्हणजे एका सेकंदात एका ठिकाणाहून फक्त 20 हर्ट्झ पेक्षाही कमी तरंग पास होत असतात. कॉन्सेप्ट पक्का. मग इन्फ्रासॉनिक वेव्हच उदाहरण जर द्यायचं झालं तर भूकंप लहरी किंवा ज्वालामुखी. गोठ्यामध्ये बांधलेली जनावरे अचानक हंबरडा फोडायला लागतात कारण की त्या भूकंप व्हायच्या आधी त्या जनावरांना कळतं की भूकंप होणार आहे. का? कारण की ते इन्फ्रासॉनिक वेव्स ऐकू शकतात. माणूस ऐकू शकत नाही कारण माणसाच्या कानाची क्षमता 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ एवढी आहे. कॉन्सेप्ट पक्का. मग अल्ट्रासॉनिक वेव्हचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर वटवाघळं किंवा डॉल्फिन सारखे प्राणी या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. वटवाघळं भक्ष्य पकडण्यासाठी किंवा रस्ता शोधण्यासाठी या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. बऱ्याच वेळा गर्भवती स्त्रिया यांच्या गर्भाची स्थिती जर पाहिजे असेल तर त्यावेळेस त्यांची सोनोग्राफी केली जाते. यामध्ये सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचाच वापर होतो. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. राज्यसेवा पूर्व 2025 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित होत चाललेलं आहे याला पुष्टी मिळते. 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यातलं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. तुम्ही म्हणता सर एवढ्या वेळ तर तुम्ही ध्वनीबद्दल सांगत होते मध्येच इथं आकाशगंगाकडे कसं काय वळाले. मित्रांनो, याच्या हे जे प्रश्न दिलेला आहे याच्या मागे खरा कॉन्सेप्ट आहे डॉपलर इफेक्टचा. डॉपलर इफेक्ट ध्वनीशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे आणि आयोग आजकाल डॉपलर इफेक्टवर बरंच काय विचारतो म्हणून या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. चला पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट पक्का करू सोबत डॉपलर इफेक्ट काय ते पण पाहून घेऊ. मित्रांनो, हा कॉन्सेप्ट पक्का करायचा असेल तर आपल्याला पाहावं लागणार सगळ्यात पहिल्यांदा डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट काय असतो? अहो काहीच नाही. एखादी ट्रेन शिट्टी मारत तुमच्याकडे येते तर तुम्हाला तिचा आवाज वाढताना दिसणार आहे आणि जेव्हा ती ट्रेन तुमच्यापासून लांब जाणार आहे शिट्टी मारत मारत त्यावेळेस तिच्या शिट्टीचा आवाज कमी कमी होत जाणार आहे. यालाच म्हणलं जातं डॉपलर इफेक्ट आणि हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. चला, म्हणजे डॉपलर इफेक्ट काय तर वस्तू जवळ येत असेल किंवा वस्तू दूर जात असेल तर तिचा मूळ आवाज आपल्याला बदलल्यासारखा वाटतो. जसं आवाजाबद्दल घडतं तसंच रंगाबद्दल सुद्धा घडतं. एखादी आकाशगंगा जर पृथ्वीपासून लांब जाणार असेल तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा लाल असतो. याला म्हणलं जातं रेडशिफ्ट. आणि जर एखादी आकाशगंगा पृथ्वीच्या जवळ येते तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा निळा असतो. याला म्हणलं जातं ब्ल्यू शिफ्ट.
बरं ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा कुणी ऑब्झर्व्ह केली तर शास्त्रज्ञ एडविन हबल यांनी ऑब्झर्व्ह केली आणि त्यांनी असा सिद्धांत मांडला की पृथ्वीपासून आकाशगंगा ह्या लांबच लांब होत चाललेल्या आहे कारण की त्यांच्याकडून येणारा जो काही प्रकाश आहे तो लाल रंगाकडे झुकलेला आहे. त्याच्यावरून त्याने असं मांडलं की विश्व हे प्रसरण पावत आहे हा त्याचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. आता खऱ्या अर्थाने आपला कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जग किंवा विश्व विस्तारित होत आहे. कशामुळं? कारण की त्यांच्याकडून येणारा म्हणजे आकाशगंगाकडून येणारा प्रकाश हा लाल रंगाकडे झुकलेला आहे आणि पृथ्वीपासून कोणतीही आकाशगंगा लांब जात असेल तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा लाल असतो. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. प्रश्न कुठून विचारला गेला? तर प्रश्न विचारला गेला 12वी जॉग्रफी 11वी जॉग्रफीचं पुस्तक, धड्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ द फिजिक्स फिजिकल जॉग्रफी आणि 12वी एनसीईआरटी मधला वेव्ह ऑप्टिक्स या धड्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला मग पाहायचं का? कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर आपल्याला योग्य विधान निवडायचंय. पहिलं विधान काय आहे? की आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. एकदम चूक. आत्ताच पाहिलं ना मी तुमचे 2-5 मिनिटं घेतले, कॉन्सेप्ट पक्का केला आणि आता तुम्हीच सांगा हे बरोबर विधान आहे का नाही? आवाजाला निर्वात पोकळीतून प्रवास करता येत नाही कारण आवाजाला प्रवास करण्यासाठी माध्यमाची गरज असते. त्याच्यामुळे पहिला पर्याय चूक. दुसरा, ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ पर्यंत असते. एकदम बरोबर. आत्ताच पाहिलं. त्याच्यानंतर गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगळी असते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं जे आहे, गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेत बदल म्हणजेच डॉपलर परिणाम. इतक्यात पाहिलं होतं डॉपलर परिणाम. मी म्हणलं ना तुम्हाला मी डॉपलर परिणाम का मध्येच घातला, का मध्येच आकाशगंगेचा प्रश्न घेतला, तर ह्याच कारणामुळे घेतलेला होता. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मित्रांनो, एक सांगतो की मी मुख्य, पूर्व, राज्यसेवा, कंबाईन सगळ्याचा डिटेल अभ्यास करून तुमच्यासाठी व्हिडिओ लेक्चर आणलेला आहे. तर प्रयत्न आवडत असेल ना, तर लाईक करा बरं का. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. कंबाईन ग्रुप सी मुख्य 2023 ला आलेला आहे. परत ध्वनीवरच विचारलेला प्रश्न. प्रश्न काय आहे तर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. एका साईडला भौतिक राशी दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला त्या मोजायचे मीटर दिलेले आहे. आता हा प्रश्न इथं का घेतला का नाही इथं आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरतात तर डेसिबल मीटर वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात तर बॅरोमीटर वापरतात. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी काय वापरतात तर अॅनिमोमीटर वापरतात आणि भूकंपाची तीव्रता सिस्मोमीटरनी चेक करतात. इथं आवाजाच्या तीव्रतेचं आलं मीटर म्हणून मी हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, तुम्हाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही. विज्ञानामध्ये जर का तुम्ही पारंगत असताल तरच तुमची ती स्पर्धा परीक्षा निघणार आहे. आता कसं झालेलं आहे, की आयोगाचा जो कल आहे तो स्टेट बोर्ड कडून एन-सी-ई-आर-टी कडे झुकत चाललेला आहे आणि म्हणजे सामान्य स्टुडंट आहे, बी-ए, बी-कॉम, मराठी मीडियमचे, बी-एस-सीचे त्यांना सुद्धा विज्ञान अवघड जातंय आणि मग ही विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एन-सी-ई-आर-टी पर्यंत सगळं काही सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो मेंटॉरशिप बॅचची सिरीज विज्ञान स्पेशल, सायन्स स्पेशलसाठी. याच्यामध्ये रोज माझ्या ॲप्लिकेशनवर व्हिडिओ लेक्चर रिलीज होणार, सोबतच त्याच्या खाली नोट्स असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशनवर लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपणार नाही. तर आपण रोज रात्री जे लेक्चर रिलीज झालेले आहे त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करणार, त्याच्यावरचे पी-वाय-क्यू एनालिसिस पाहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर त्या टॉपिक वाईज 10 मार्काची टेस्ट सिरीज सुद्धा घेणार, जेणेकरून तो टॉपिक आपला 360 डिग्रीमध्ये पक्का झाला पाहिजे. मग वाट कसली बघताय? तुम्ही काम करणार असतान, हाऊसवाईफ असतान, तुमच्याकडे ग्रुप नाही अभ्यास करायचा, तर मग नक्की माझ्या या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचला जॉईन करा. फीज एकदम नॉर्मल आहे. संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी ₹299 मध्ये आणलेला आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतोय. विज्ञानवाला चॅनल टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. नक्की जॉईन करा. माझा नंबर आहे 9657003561.